दृश्यपणे अनादीचे असे देखणे, हे आता काही कोणे रचू जावे. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान पंढरीनायक परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय रचित अशा अध्यात्मविश्वातील एका अत्युच्च कोटीच्या ग्रंथरत्नाचं यथाशक्ती यथामती अनुसंधान करीत आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं शिवशक्ती समावेशन मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरू वंदना वाचारून परिहार ज्ञान अभेद कथन सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्द खंडन आणि आता आपण अज्ञान खंडन या 7व्या प्रकरणाच्या उत्तरार्धामध्ये प्रवेश करीत आहोत. तर या प्रकरणामध्ये अज्ञानाची असिद्धी आणि केवळ स्वयंप्रकाश स्वतः सिद्ध असणारं आत्मतत्वच नित्य विलसत आहे. यामध्ये कोणत्याही आत्मतत्व हे अफूट अद्वैत स्वरूप असं आहे, केवल आहे. हीच गोष्ट सांगत असताना अज्ञान खंडन प्रकरणामध्ये आता 157 क्रमांकाची ओवी आपली चालू आहे. जे अनादी दृश्यपणे अनादीचे असे देखणे, ते आता काही कोणे रचू जावे. या ठिकाणी आत्म्याचं जे केवलत्व असंगत्व निर्विकारत्व जे आहे, अनादित्व नित्यत्व शुद्धत्व बुद्धत्व नित्यमुक्तत्व याचंच वर्णन सांगतात. आणि हे वर्णन सांगत असताना माऊली सांगतात जे अनादी दृश्यपणे, दृश्य स्वरूपाने पाहिलं तर जे अनादी ते अनादीच आहे. अनादीचे असे देखणे आणि द्रष्टृ स्वरूपाने पाहिलं द्रष्ट्या स्वरूपानेही ते अनादीच आहे. कारण दृश्य स्वरूपात पाहिलं तर केवळ दृंगमात्र दृष्टेपणच सापडतं. त्याला नाव फक्त दृश्य आहे, परंतु ते दृश्य काय आहे? पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम असं असणारं दृंगमात्र दृष्टेपण त्रिकालाबाधित राहून त्या ठिकाणी दृश्य नावाचा फक्त वाचारंभन मात्र व्यवहार होतो. म्हणून ते दृश्यसुद्धा अनादीचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी दृश्य अनादी आहे, तर त्याच्याबरोबर असणारं जे द्रष्टृत्व आहे त्या द्रष्टृत्वाचंही विश्लेषण करून पाहिलं किंवा दृश्य द्रष्टाभावाचं, त्याच्यामध्येही अनादी नित्य निरंतर अखंड दंडायमान असणारं आत्मतत्वच अनुष्यूत आहे. ते दृंगमात्र चैतन्यच आहे. मग दोन्ही अनादीच आहेत. दृश्यही अनादी आहे आणि द्रष्टाही अनादीच आहे. हे आता काही कोणी रचू जावे. मग आता या ठिकाणी दृश्याची आणि दृश्य सापेक्ष द्रष्टेची यांची काही रचना करण्याची गरज आहे का? त्यांचं नवीन निर्मिती करण्याची आवश्यकता आहे का? अर्थात ते सगळं काय सर्व केवळ दृंगमात्र द्रष्टाच दृश्याच्या आणि द्रष्टेच्या रूपाने त्या ठिकाणी प्रतीतीला येतो. म्हणजे तत्वतः आपण जेव्हा दृश्य पाहायला जातो तेव्हा आपलं आत्मस्वरूपच आहे. आणि त्या दृश्याची प्रकाशक अशी सापेक्ष दृष्टी पाहायला जातो म्हणजे वृत्तीज्ञान, ते सुद्धा काय आहे? अनादी असणारं दृंगमात्र तत्वच आहे. मग दृंगमात्र तत्व ते अनादी आहे, अर्थात अनंत आहे. त्याची कोण रचना करणार? रचना करण्याची गरजही नाही. गरजा करण्याची गरज कधी पडली असली रचण्याची? जे पदार्थ साधी शांत असतात किंवा अनादी शांत बरोबर ना, अनादी शांत असतात, तर अशा पदार्थांची रचना करण्याची गरज पडते. परंतु या ठिकाणी हे अनादी अनंतच जर दोन्ही असतील तर कोणी कोणाची रचना करावी? या ठिकाणी अनादी अनंत दृश्य आणि द्रष्टाची सिद्धी करायची असा अर्थ नाही. त्याच्या बुडाशी असणारं जे अधिष्ठान मात्र तत्व आहे ते अनादी अनंत आहे. अनादी अनंत तत्व एकच आहे. त्याच्या ठिकाणी ते द्रष्टू आणि दृश्यभावाला कधी आलेलंच नाही. तर त्याची काही वेगळी रचना करण्याची त्याची वेगळी निर्मिती करण्याची गरज आहे का? करण्याची गरजच नाही. म्हणून तिथं आक्षेपार्थाने विचारतात हे आता काही आणि कवने रचू जावे. आता हे कोणत्या प्रकारे आणि कोणी त्याची रचना करावी? अर्थात कोणीही कशाही प्रकाराने रचना करण्याची त्याला गरजच नाही. टीका ही अहो दृष्टे अनादी संचले, तरी दृश्याशी हे अनादित्व आले. हे आता काही रचले नवे कोणी. अहो जर दृष्ट हे अनादी काळापासून विद्यमान असेल
तर दृश्यालाही काय झालं, अनादी काळापासून द्रष्टा हे नावच दृश्य सापेक्ष येत असतं. द्रष्टा जर अनादी ठरला तर दृश्यसुद्धा काय आहे, अनादीच आहे. आता नवीन असं कोणी आणि काय रचना केली सांगा बरं. अर्थात कोणीही काही रचना केलेली नाही. अहो जो दृश्य आभास हा द्रष्ट्याचा विलास, स्वतंत्रची दृश्यपक्ष आयशेतव नाही. जो दृश्याचा आभास आहे हाच द्रष्ट्याचा विलास आहे. कारण दृश्य म्हणजे काय आहे, दृश्य म्हणजे दृङ्मात्र असणाऱ्या द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे. म्हणजे दृङ्मात्र द्रष्टाच त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे किंवा दृङ्मात्र द्रष्टाच, फक्त त्याला वाचारंभन मात्र दृश्याच्या नावाने आणि द्रष्ट्याच्या नावाने विलसत आहे. वास्तविक आहे त्याच्यामध्ये केवळ चैतन्य भागच आहे, चिन्मात्रताच आहे. म्हणून हा जो दृश्याचा भाग आहे, आभास आहे, हा द्रष्ट्याचाच विलास आहे. मग जर दृष्ट्याचा विलास असेल तर म्हणजे दृष्टाच दृश्य झालेला आहे अशी जर स्थिती असली तर द्रष्टा म्हणजे कोणता, सापेक्ष द्रष्टा किंवा सापेक्ष द्रष्ट्याचा परिणामरूप असणारं दृश्य असं सांगण्याचा आशय नाही. कारण आत्तापर्यंत त्यांनी तेच तर अत्यंत प्रयत्नाने ही सिद्ध केलेली की सगळ्या ठिकाणी दृङ्मात्र द्रष्टाच प्रतीत होत आहे. मग हा जर दृश्य हा आता जो आभास आहे तो जर द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास असेल तर स्वतंत्र दृश्यपक्ष असं तर काही कधी झालंच नाही. स्वतंत्र दृश्य निर्माण झाले म्हणजे दृङ्मात्र द्रष्ट्याहून स्वतंत्र सत्तावान आणि स्फूर्तिमान असं दृश्य वेगळंच निर्माण झालं असं तर काही झालेलं नाही, आयशेतव नाही. द्रष्ट्याची द्रष्टेपण हेतव नव्हे जाणं, हेतव नव्हे जाणं. आता काय दृश्य आण याहूनही असे. आता द्रष्टेच्या ठिकाणी जो द्रष्टेपणा आलेला आहे तो द्रष्टेपणा हा काही नवीन उत्पन्न झालेला आहे का तो नित्य असंग निर्विकार रूपाने राहून तो नित्य द्रष्टाच आहे, दृङ्मात्र रूपाने तो द्रष्टाच आहे. त्याच्या ठिकाणी हे द्रष्टेपण नवीन उत्पन्न झाले असं नाही. जर दृश्य नवीन उत्पन्न झालं असतं तर द्रष्टाही नवीन उत्पन्न झाला असं म्हणता आलं असतं. परंतु द्रष्ट्याचं द्रष्टेपण हे जर नवीन नाही म्हणजे ते अनादी आहे. याचा अर्थ ते दृश्यसुद्धा काय आहे, अनादीच आहे, तेही नवीन उत्पन्न झालेलं नाही. आता दृश्य काय आण याहून असे. ह्या द्रष्ट्याच्या दृष्टीहून दृश्य नावाचा पदार्थ काही स्वतंत्र रीतीनं वेगळा भिन्न म्हणून आहे काय, अर्थात नाही. द्रष्टे आपणा देखो पाहे, आपतही आपणा दृश्य होय, तेथे दुसरी सोय लागलीच नाही. आता जर द्रष्टा जेव्हा आपल्या स्वतःला पाहू इच्छितो त्यावेळेला तो काय होतो, तो आपणच दृश्य होतो. तो द्रष्टा जेव्हा स्वतःला पाहू इच्छितो तेव्हा तो द्रष्टाच काय होत असतो, दृश्य रूपाला प्राप्त होतो. तिथे दुसरी सोय लागलीच नाही. त्या ठिकाणी दुसरा काही त्याला मार्ग किंवा दुसरी काही संगती त्याला गरजच नाही. म्हणजे त्या ठिकाणी द्रष्ट्याला जेव्हा दृश्यरूपाला प्राप्त व्हावं असं वाटतं तेव्हा त्या द्रष्ट्याला अज्ञानाची काही मदत घ्यायची, साह्य घेण्याची आवश्यकताच लागत नाही. जर केवळ द्रष्टा तोच दृश्यभावाला प्राप्त होतो. तिथं त्याला दुसऱ्या उपाधी किंवा विशेषण म्हणून आज्ञानाधिकाची काही गरज आहे का किंवा कोणत्याही सहाय्यकाची त्याला आवश्यकता नाही. म्हणून अनादी जरी दृष्टेपण म्हणून अनादी जे जरी दृष्टेपण तरी दृश्य हे अनादीचं जाणं का जे दृश्य द्रष्टयाविन वेगळे नाही. आता जे अनादी दृष्टेपण जर असेल, दृष्टेपण अनादी आहे, द्रष्टा अनादी आहे, त्याचं दृष्टेपणही अनादी आहे, असे जर तुमची म्हणजे असं जर तुम्ही गृहीत धरत असाल तर म्हणजे असं गृहीत धरलंच पाहिजे. गृहीत धरलं पाहिजे म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे. तसं जर अनादी दृष्टेपण असेल तर दृश्य हे अनादीचं जाणं, तर दृश्याला सुद्धा अनादीच म्हटलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे, का नाम कारण जे दृश्य द्रष्ट्याभिन्न वेगळे नाही. दृश्य हे द्रष्ट्याहून स्वतंत्र रीतीनं कधी भिन्न असल्याचं कधी सिद्धच होत नाही.
द्रष्टे जरी दृश्य असे तरी अदेखणे देखणे कायसे, दृश्य द्रष्टृत्वी नसे विभाग काही. आता जरी द्रष्टा जर दृश्य नसला, बरोबर ना, मग त्या ठिकाणी अदेखणे देखणे कायसे. द्रष्टा जर दृश्यच असेल, बरोबर ना, मग त्या ठिकाणी अदेखणे आणि देखणे कायसे. एक अदेखण आहे, दृश्य अदेखण आहे, आणि द्रष्टा काय त्याचा देखण आहे. मग द्रष्टा आणि दृश्य, बरोबर ना, हे भागच कसं काय राहतील. जर द्रष्टा आणि दृश्य हा विभाग जर करायचा असेल तर द्रष्टा हे दृश्याहून काय असला पाहिजे, भिन्न. द्रष्टा कधी दृश्य होत नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही. आता आम्ही जे सूक्ष्म गंभीर वस्तुनिष्ठ ज्ञानोबरायांनी जे चिंतन केलं त्याच्यामध्ये हा सिद्धांत मानलाय का, द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. हा सिद्धांत मानला का दृष्टा दृश्य कधी द्रष्ट्याहून भिन्न सिद्ध होत नाही, हा दृष्टांत मानला. आणि द्रष्टा म्हणजे सापेक्ष द्रष्टा देखील दृश्याहून भिन्न होत नाही. थोडक्यात मूळ दृंगमात्र दृष्टेपणा वाचून बरोबर ना, द्रष्टादृश्य भावच कधी उत्पन्न होत नाही. आणि द्रष्टादृश्य भावात केवळ दृंगमात्रत्वाचीच काय आहे, व्याप्ती किंवा अनुश्रुतता आहे. म्हणजे दृंगमात्र द्रष्टाच काय झालेला आहे, द्रष्टा आणि दृश्यभावाला प्राप्त झालेला आहे. दोन्ही एकच आहेत. केवलतेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार किंवा त्रुटी किंवा वैगुण्य, अतिशय किंवा ऱ्हास असा कोणताही विकार झालेला नाही. असं जर असेल तर मग त्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्यभाव खरे आहेत का, वाचारंभन मात्र आहे. जर द्रष्टा दृश्य होत असेल तर द्रष्टा आणि दृश्य असा भेदच कुठे आहे त्याच्यामध्ये, केवळ दृंगमात्रच तत्व आहे. मग दृश्य द्रष्टृत्वी नसे विभाग काही. मग दृश्य आणि द्रष्टत्व हा विभागच कधी होतो का, अनादी दृंगमात्र द्रष्टाच आहे असं सिद्ध होतं. आणि दृश्याच्या रूपात देखील ते अनादित्व काय त्रिकालाबाधित अशा प्रकारचं आहे असं ठरतं. आता 158 क्रमांकाची ओळी. अवकाशेशी गगना गतीशी पवना की दीप्तीशी तपना संबंधू की जे. हां, असं आक्षेपार्थाने विचारतात माऊली का अवकाशेशी गगना, अवकाश म्हणजे पोकळी, पोकळीचा आकाशाशी, किंवा गतीशी पवना किंवा गतीचा पवनाशी म्हणजे वायूशी, की दीप्तीशी तपना किंवा दीप्ती किंवा तेजाचा त्या उष्णतेशी तापाशी संबंध की जे, त्याचा संबंध करावा लागतो. त्यांचा संबंध करण्याची आवश्यकता आहे का, काहीतरी आकाशाचा ना गगनाचा अवकाशाचा आणि गगनाचा संबंध आहे, वायूचा आणि गतीचा संबंध आहे, किंवा दीप्तीचा आणि तपनाचा संबंध आहे. अशा प्रकारचा हा संबंध तुम्हाला करता येईल का, किंवा त्या संबंधाचं कोणत्या प्रकारे निरूपण करता येईल का, केलं जातं का, कधीच केलं जात नाही. कारण अवकाश शब्दाचाच अर्थ गगन आहे. गगन आणि अवकाश दोन नाहीत, गती आणि पवन दोन नाही, तेज आणि तपन हे दोन मुळातच नाहीत. तसं दृंगमात्र परमात्म्याहून, बरोबर ना, दृश्य आणि द्रष्टा हा वेगळा विभाग नाही. दृंगमात्र दृश्य म्हणजे दृंगमात्र चैतन्य आणि दृष्टी म्हणजे दृंगमात्र चैतन्य, त्याच्यामध्ये वेगळा विभाग झालाच कुठं, आहे की नाही. मग तो जर वेगळा विभाग चैतन्याला सोडून असता तर मग त्या दृश्यद्रष्टेची रचना तुम्हाला स्वतंत्रपणे करण्यासाठी काही प्रक्रियेचं आलंबन घ्यावं लागलं असतं, पण घेण्याची गरज आहे का. जर आत्मदृष्टीनं विचार केला, स्वरूपदृष्टीनं विचार केला तर द्रष्टा आणि दृश्य हे दृंगमात्र चैतन्याहून कोणी वेगळे विभाग पडलेले असे हे दोन तत्व आहेत असं तुम्हाला सिद्ध करता येतं का, अर्थात करता येत नाही. द्रष्ट्याचे दृष्टेपण तेची हे दृश्य भान, तरी सहजची संबंधे विन द्रष्टेची दृश्य असे. आता सांगतात द्रष्ट्याचे दृष्टेपण, द्रष्ट्याचा जो दृष्टेपणा आहे म्हणजे दृंगमात्र द्रष्ट्याचं जे दृष्टेपण आहे म्हणजे दृंगमात्र द्रष्ट्यावर आरोपित असं जे दृष्टेपण आहे तेची हे दृश्य भान, बरोबर ना, तेच काय आहे, दृश्याचं भान आहे. तरी सहजची संबंधेविन द्रष्टेची दृश्य असे. तर सहजच या ठिकाणी दृंगमात्र चैतन्याचा किंवा द्रष्ट्याचा आणि दृश्याचा कोणताही संबंध न होता ते द्रष्टाच काय आहे, दृश्य आहे. कोणाचाही संबंध
न होता, म्हणजे द्रष्ट्याचा, कारण काय द्रष्टा आणि दृश्य यांचा संबंध सांगायचा झाला तर हे दोन पदार्थ असायला पाहिजे, पण ते स्वतः द्रष्टा म्हणजेच दृश्य आहे आणि दृङ्मात्र द्रष्टा म्हणजेच सापेक्ष द्रष्टा आहे आणि दृङ्मात्र द्रष्टा म्हणजेच द्रष्टा सापेक्ष असणारं दृश्य आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी संबंध करायचा आहे. कोणाचा कोणाशी संबंध आहे? संबंध करायला दोन वस्तू असल्या तर त्यांच्याशी संयोग संबंध, त्यांच्यात भेद असला तर द्वैत असेल तर तुम्हाला संयोग संबंध किंवा विशेषण विशेष भाव, कार्यकारण भाव असं कोणता तरी समवायी संबंध सांगता येईल, अन्यथा सांगताच येणार नाही. जेवी अवकाशाची गगन, गतीचेच नाव पवन, किंवा दीप्ती आणि तपन एकूची जेवी. अवकाश म्हणजेच आकाश, गती म्हणजेच वायू आणि दीप्ती म्हणजेच तपन, असं जर स्थिती असेल तर त्याचा अर्थ काय झाला? एकच अर्थ झाला. संमती ही श्लोक देतात आता वासिष्ठातला. यदिदम दृश्यते किंचित. इथं हे पहा, जर कुठं काही मुद्रण दोष असला तर हे ह्याच्यातून नाही पाहायचं, ह्याच्यातलं बी पुन्हा काही त्याच्यात सदोषता असू शकते. हे जे संहिता आहे ना, तर मूळ योग वाशिष्ठ आहे ना, योग वाशिष्ठामधले पहा, मग त्याच्यामध्ये पाठभेद तरी असतो किंवा मुद्रण दोष तरी निघालेला असतो. यदिदम दृश्यते किंचित सदैव आत्मनि संस्थितम नास्तमेति न चोदेति जगत किंचित कदाचन. यथा द्रवत्वं सलिले स्पंदनं पवने यथा यथा प्रकाश आभासः ब्रह्मैव त्रिजगत तथा इति वासिष्ठे. आता वासिष्ठ योग वासिष्ठातलं प्रमाण दिलेले संमत श्लोक. यदिदम दृश्यते किंचित सदा एव आत्मनि संस्थितम. जे जे तुम्हाला इदम पदार्थाचा विषय होऊन जे जे काही दृश्य होतं, बरोबर ना, जे जे दिसतं तुम्हाला इदम पदाचा विषय होऊन जे जे दिसून येतं ते किंचित जे काहीही असेल ते सदा एव आत्मनि संस्थितम. ते सदा एव आत्मनि संस्थितम. नाही नाही, सदैव आत्मनि संस्थितम नाही, सदा एव आत्मनि संस्थितम. ते सदा, सदाचा हे असाच होईल ना संधी. सदा एव, सदैव म्हणजे तर सत एव नाही, मग ते सदैव झालं असतं. सदैव सौम्य इदमग्र आसीत असं झालं असतं संधी. तो इथं सदैव, सदैव नाही ना त्याच्यात, सदैव आहे ना, तर ते सदैव नाही, सदाएव. ते सदाएव आत्मनि संस्थितम. ते तुम्हाला जे काही दिसतं दृश्य ते सर्वदा म्हणजे नित्यच ते काय आहे? आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थित आहे. जे जे काही तुम्हाला दृश्य आहे ते दृश्याचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा हेच त्याचं अधिष्ठान आहे. न अस्तमेती न चोदेती जगत किंचित कदाचन. या ठिकाणी जगत म्हणून आहे ना, ते आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. स्वतंत्र रीतीनं जगताचा कधी नाशही होत नाही आणि जगताची कधी उत्पत्ती होत नाही. म्हणजे उत्पत्ती नाशरहित असणारं जगत ते किंचित कदाचन, कधीही, आणि न नास्तमेती न चोदेती जगत किंचित कदाचन. ते जगत यत्किंचित देखील आणि कधीही उत्पन्नही होत नाही आणि नाशही होत नाही. याचा अर्थ दृश्याची सुद्धा उत्पत्ती आणि नाश योग वासिष्ठामध्ये संमत नाही. कारण दृश्य हे दृङ्मात्रच असल्यामुळं त्याच्या ठिकाणी उत्पत्ती, दृङ्मात्राचा जर उत्पत्ती नाश नाही तर दृश्याचा कुठं उत्पत्ती नाश आहे? आणि दृश्य आणि दृङ्मात्र द्रष्टा यांना जोडणारा असा अशी जी दृष्टी आहे ती दृष्टी तरी काय आहे? ती उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही, कारण ती दृङ्मात्र द्रष्ट्याचं स्वरूप आहे. ती दृङ्मात्र द्रष्ट्याला सोडून स्वतंत्र नसणारी अशी जी दृष्टी ती दृङ्मात्र द्रष्टाच आहे. म्हणून यथा द्रवत्वं सलिले स्पंदनम यथा द्रवत्वं सलिलम स्पंदनम पवने यथा यथा प्रकाश आभासो ब्रह्मैव त्रिजगत तथा. आणि पाठ काय तर पाठभेद आहे असं ज्याचं म्हणतं सलिले आणि सलिलम आहे ना त्याच्यात. कशामध्ये? नाही, आणि त्याच्यामध्ये काय सलिलमच आहे का?
मूळ आहे, पण तरी त्या याच्यात जे लिहिले ना श्लोक आणि त्याच्यात भरपूर सकाळी नाही का कितीतरी बदल आहे त्याच्यामध्ये, सकाळी पाहिलं तर ते सगळं तसंच आहे ना. बघा मी वाचून दाखवतो. यथा द्रवत्वम सलिले, हां त्याच्यात काय आहे, तुम्ही जे श्लोक सांगता ते योग वासिष्ठातले सांगता ना, योग वासिष्ठातले सांगता ना, आणि तुम्ही जे सांगता ते त्याचं काय दुसरं जे आहे ना ते संहिता, त्याच्यात काय बदल असू शकतो. हां योग वासिष्ठ संहिता आहे आणि दुसरं याच्यासारखं दुसरं त्याच्यात आहे ते काय यथा द्रव्यत्वम सलिले स्पंदनम पवने यथा यथा प्रकाशः आभासः ब्रह्मैव त्रिजगत तथा. बरोबर ना, असंच ते. आणि आता त्याच्यामध्ये जे आहे ते यथा द्रवत्वम सलिलम, बरोबर ना, द्रवत्वम सलिलम स्पंदनम पवनम यथा आणि यथा प्रकाशः आभासः ब्रह्मैव त्रिजगत तथा. बरोबर ना. याचा अर्थ असा झाला की इथं जर पाहिलं तर द्रवित्वम सलिलेपेक्षा सलिलम आहे ना, सलिलमच हे पाठ. स्पंदनम स्पंदनम पवनो यथा, अगदी बरोबर. यथा प्रकाश आभासः ब्रह्मैव त्रिजगत तथा. बरोबर ना. म्हणजे इथं सलिलाच्या ठिकाणी द्रवत्व नाही, द्रवत्व म्हणजेच पाणी आहे. यथा द्रवत्वम सलिलम असा जो पाठ आहे तो चांगला आहे. स्पंदनम पवनः यथा, स्पंदन म्हणजेच काय आहे, वायू आहे. वायूच्या ठिकाणी स्पंदन नाही, स्पंदन म्हणजेच काय आहे, वायूचं स्वरूप आहे. यथा प्रकाश आभासः, ज्याप्रमाणे प्रकाश म्हणजेच काय आहे, आभास आहे. आणि ब्रह्मैव त्रिजगत तथा, त्याप्रमाणे ब्रह्म हे काय आहे, त्रिजगत हे ब्रह्म एव, हे संपूर्ण त्रिजगती ही ब्रह्मरूपच आहे. इति वासिष्ठे. तेवी द्रष्टे आणि दृश्य हा नाही उभय पक्ष, द्रष्टे मात्र स्वस्थ एकले असे. त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य हा काही उभय पक्ष, दोन पक्ष नाहीत. द्रष्टा आणि दृश्य हे काही दोन पक्ष नाहीत. द्रष्टे मात्र स्वस्थ, ते दृश्य आणि द्रष्टा काय आहे, फक्त स्वस्थ द्रष्टा आहे. म्हणजे आपल्या स्वस्वरूपस्थ ना द्रष्टा, त्यालाच फक्त दृश्य आणि द्रष्टा, दृश्य आणि द्रष्टा ही नाव आलेले. वास्तविक तो काय आहे, दृंग मात्र द्रष्टा, त्याला इथं द्रष्टे स्वस्थ द्रष्टे असं म्हटलेले आहे की नाही. त्यालाच काय म्हटलेले, दृंग मात्र द्रष्ट्याला स्वस्थ म्हणजे स्वस्मिन स्थित हा द्रष्टा, आपल्या स्वरूप महिमेत असणारा द्रष्टा. हाच स्वरूप महिमेत राहूनच दृश्य आणि द्रष्टा झाला आहे, त्याला कोणाचं साह्य लागलंच नाही. एकले असे, असं ते एकलं स्वस्थ द्रष्टाच दृश्य आणि द्रष्ट्याच्या रूपाने आहे आणि त्याला कोणाची मदत लागली नाही, कोणताही उपाधी किंवा विशेषण म्हणून घेण्याची आवश्यकताच लागत नाही. सगळा झोक कोणीकडे, आज्ञान कुठं मानावं लागतंय. आज्ञान न मानता चालली की संगती, सगळी ज्ञानाची संगती चाललेली आहे याच्यामध्ये. ते आपणाकडे पाहे तरी आई ते दृश्य आपणचे आहे ना, तरी म्हणे मी दृश्य नाही तरी तेवढेही नाही. आता हे बघा याच्यामध्ये हे ते आपणाकडे पाहे, ते आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे जेव्हा पाहतं तरी आई ते दृश्य आपणच आहे. त्यांनी आपल्या स्वरूपाला पाहायला लागलं का ते स्वतःच आहे, नित्यसिद्धच आहे, ते आईतच पुन्हा दृश्य आहे. किंबहुना त्यांनी स्वतःला पाहणं म्हणजेच दृश्य आहे, म्हणजे दृश्यरूपाने नट नाही असं पाठीमागच त्यांनी एक व्याख्याच करून ठेवलेली आहे. मग त्यांना काय करायचं, दृश्यरूपाने नटावं वाटलं म्हणजे फक्त आपणच आपल्याला पाहावं, आपणच आपल्याला पाहावं वाटणं हेच त्याचं त्या दृंगमात्र द्रष्ट्याचं दृश्यरूपाने नटणं आहे. आई ते दृश्य आपणच आहे. त्याला काही कष्ट करावं लागतात का, काही त्याला कोणाच्या साह्याची अपेक्षा करावी लागते का. त्यांनी फक्त थोडक्यात काय माहिती आहे का, आपणच आपल्याला कधीच परमात्माविषयी करीत नसताना परमात्म्याच्या ठिकाणी आपणच आपली कल्पना, आपणच आपल्याला पाहण्याची कल्पना करणं, याच्यातच दृश्याचा समावेश झाला. त्याला वेगळं काही साह्य घ्यावं लागत नाही. याच्यातूनही खरा अर्थ काय आहे, परमात्मा हा आपल्याला पाहण्याचा कधीही विषय होत नाही, खरा असा अर्थ आहे. पण तुम्हाला तो दृश्य प्रतीतीला येतं, दृश्य प्रतीतीला येतं. मग तुम्ही म्हणता करताशे आडवारा विश्वाभासू जो, आणि मग त्याला काय करा, आपण पेच्या आपलाच्या आपण पेया विसर्व जो धनंजया त्याची रूपे अज्ञानाचे, असं काहीतरी करून अज्ञानाला पुढं आणता. अज्ञानाला पुढं आणण्याची गरजच नाही.
ते आपणाकडे पाहे तरी आई ते दृश्य आपणच आहे. त्यांनी फक्त आपल्याकडे पाहायला लागला की ते आपणच काय झाला, दृश्य झाला. ना तरी म्हणे मी दृश्य नाही. आणि तो जर म्हणायला लागला की मी हे दृश्य नाही, ना तरी म्हणे, तो जर म्हणायला लागला मी दृश्य नाही, हे दृश्य मी मुळीच नाही, बरं ना, असं जर तो म्हणायला लागला तरी तेवढेही नाही. तो जर म्हणायला लागला की मी दृश्य नाही, तर नाही म्हणला तर तेवढंही नाही, कारण दृश्य नाहीच आहे, कारण केवळ दृंग मात्र द्रष्टाच आहे, असाच अर्थ घ्यावा लागेल ना. तेवढंही नाही. आणि तो जर म्हणायला लागला की मला दृश्य रूपाने व्हायचं आहे, असं म्हणायला लागलं, नाही माझं मला पाहायचं आहे, तर ते पाहणं झालं की काय झालं, दृश्य रूपाला प्राप्त झाला. म्हणजे त्या दृश्य रूपामध्ये तोच आहे. जेव्हा मी मला पाहावं वाटतो तेव्हा दृश्य रूपाने कोण आहे, तो दृंग मात्र द्रष्टाच आहे. आणि तो आता काय म्हणायला लागलं की मला हे पाहण्याची काही गरज नाही, मी हे दृश्य असू शकत नाही. दृश्य असू शकत नाही तर तो आहे कोण, दृंग मात्र द्रष्टाच आहे, दुसरं कोणी नाहीच आहे, असं सांगतात. विश्वपणे उजेड 159 क्रमांकाची ओळी. विश्वपणे उजिवडे तरी विश्व देखे पुढे, नाते नाही तैन तेवढे नाहीच देखे. आता सांगतात विश्वपणे उजिवडे, विश्वरूपाने तो जर प्रकाशित झाला तरी विश्व देखे पुढे, तर सगळे विश्व स्पष्ट रीतीनं पाहतो. तो जर विश्वपणाने उजिवडे म्हणजे विश्वरूपाने जो काय झाला, प्रकाशित झाला, तर त्या ठिकाणी विश्व पुढे देखे, तो विश्व स्पष्टच पाहतो. नाते नाही तेवढे ते नाहीच देखे. आणि तो म्हणतो का विश्वरूपाने मला प्रकाशित व्हायचं नाही, विश्वरूपाने मला प्रकाश्य स्वरूपाला प्राप्तच व्हायचं नाही. जेव्हा तो विश्वरूपाने प्रकाश्य स्वरूपाला प्राप्त होतो त्यावेळेला तो स्पष्ट रीतीनं त्याचं प्रकाशन करीतच असतो. तो विश्व देखे पुढे. आणि तो म्हणतो की ते नाही, ना ते नाही, अथवा तो काय म्हणायला लागला, आता ते विश्वदृश्य रूपाने माझ्यासमोर प्रकाश रूपाने नकोच, मी विश्वाचं प्रकाशन करणार नाही, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तेवढे नाहीच देखे, तेव्हा ते विश्व त्याच्या ठिकाणी नाहीच असं तो पाहतो. म्हणजे त्याच्या अभावाचं तो प्रकाशन करतो. पण अभावाचंही प्रकाशन करणारा तो दृंग मात्र द्रष्टा जो का तोच राहूनच करतो ना, भावाचंही प्रकाशन आणि अभावाचंही प्रकाशन, बरोबर ना. मग तो विश्वाचा भाव आणि अभाव याच्या अतीत असणारं त्याचं, बरोबर ना, नित्य प्रकाश स्वरूपता ही काय आहे, अखंड आणि अभंग आहे. पण त्यांनी जेव्हा दृश्य पाहिला तर तेवढ्या बाबतीत त्या दृश्याने त्याला प्रतिबंध केला का? कालच सांगितलं त्याने उपरोध केला का? नाही केला. बरं, दृश्याचं न पाहणं केलं तरी त्याच्या दृंगमात्र स्वरूपाला काही प्रतिबंध आला का? काहीच आला नाही. आणि सगळा व्यवहारही झाला. आणि या सगळ्या व्यवहारात त्याला कोणाचीही मदत लागली नाही, कोणाचंही साह्य लागलं नाही. म्हणजे त्याचं दृंगमात्र दृष्टे पण त्रिकालाबाधित आहे. आता सांगतात अहो विश्वपणाची आवडे तरी आपणची विश्व घडे, किंवा विश्वपणाची नावडे तरी विश्वचे घडे. खरं दृंगमात्र पहिल्या प्रकरणात आपण चिंतन केलं होतं. काय त्यांनी सांगितलं होतं, उलथे आवडीचे सरोवर. आवडी शब्द फार सारखाच लावत होते त्या याच्यामध्ये आहे ना. तर ते म्हणतात काय, जो प्रियूचू प्राणेश्वर आणि उलथे आवडीचे सरोवरी, चारू स्थळी एका हरी एकांगाचे, असं वर्णन केलं होतं. पुन्हा त्यांना आवडीचे नि वेगे एक एकाती गिळती अंगे असं सांगितलं होतं. तर ही आवड आणि नावड ही त्या दृंगमात्र चैतन्याच्या ठिकाणी आलीच कुठून? का खरोखर आहे, वास्तविक आहे का आवड? आवड का म्हटलेले आहे ते? आवड का म्हटले? तुम्हाला हा विश्वाभास दिसतो म्हणून असंग चैतन्याच्या विषयी त्याचं प्रकाशकत्व किंवा त्याचं कारणत्व दुसरं कोणाला नसून ते सगळं दृंगमात्र दृष्टेपण हेच त्याचं कारण आहे, हेच त्याचं अधिष्ठान आहे, तेच त्याच्यात अनुष्यूत आहे. आणि तो दृश्य पदार्थ दृंगमात्र चैतन्यच आहे. हे सांगत असताना तुम्हाला केवळ अध्यारोपाच्या भाषेत संगती सांगताना आवड शब्दाचा प्रयोग आहे. आवड म्हणून अमृतानुभवाचा प्रतिपाद्य विषय किंवा त्या विषयातले आवड हा शब्द काहीतरी विशेष अर्थवाही आहे असं समजण्याचा भ्रम कोणीही करू नये. लक्षात आलं ना? कारण हा समजण्याचा प्रयोग केला तर याचा बऱ्याच वेळेला अर्थाचा अनर्थ होतो आणि तशा प्रकारचे अनेक संप्रदाय उदित झालेले. लक्षात आलं ना?
त्याच्यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही. म्हणून आवड सांगण्याची तात्पर्य नाही. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे ते आवड वगैरे म्हणू नका. हा आवड का तो उलथे आवडीचे सर्वभरी असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यामधल्या आवड शब्दाला फारसे, कारण आवड हे त्याचं स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, त्याच्यापेक्षा वेगळी आवडी म्हणून काही नाही. आणि असली तर ती काय आहे, वाचारंभन मात्र आहे. ती संगती सांगण्यासाठी क्षणभर केलेली कल्पना आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये केलेली कल्पना सांगताना फक्त आवडी शब्दाचा प्रयोग आहे. त्याच्यापेक्षा समजा तुम्ही नाही पण याचं काहीतरी आम्ही अर्थ निष्पन्न करू आणि त्याचं काहीतरी त्या शब्दाला आम्ही अर्थवाही करू असं जर म्हटलं तर तुमच्या पदरात फार पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, याची जी वस्तुनिष्ठता आहे, सांगण्याचा जो सिद्धांत किंवा अनुभूती रूपाने सांगण्याचा जो झोक आहे तो झोक बिघडला जाईल, विस्कळीत होईल. असं काय आलं, अहो विश्वपणे, हेच ना, विश्वेपणे उजडे तरी विश्व देखे पुढे, ना ते नाही तरी तेवढे नाहीच देखे. ते अहो विश्वपणाची आवडी तरी आपणच विश्वगडे. त्याला विश्वपणाची आवड निर्माण झाली, एकोहम बहुश्याम, तर काय होतं, तो आपणच विश्व होतो. किंवा विश्वपणाची नावडे तरी विश्वची पुकायचे. जर तो विश्वपण त्याला आवडतच नाही तर तो विश्वपणाला प्राप्त होईलच कसा? जर आवडलं नाही तर तो विश्वपणाला प्राप्तच होणार नाही. आणि त्याला जर वाटलं की आपण विश्वपणाला प्राप्त व्हावं तर तो विश्वपणाला प्राप्त होईल. म्हणजे हे करण्यात तो काय आहे, स्वतंत्र हा करताना तो स्वतंत्र आहे. त्या ठिकाणी त्याला कशाची आवड नाही. म्हणजे या ठिकाणी जे लोक प्रकृती पुरुषाला घेऊन, ते नेमकंच आलं पहिलंच प्रकरण. आणि त्यामुळे लोक काय म्हणतात, सगळं मंगलाचरणावर काय आहे, सगळं पहिलं प्रकरण आहे. आणि सगळ्या पहिल्या प्रकरणावर अमृतानुभवाची पुढची 9 प्रकरण आहेत. अशा प्रकारचं बरेच लोक चिंतन करतात. परंतु याच्यामध्ये म्हणजे ह्या प्रकृती पुरुषामध्ये तुम्हाला सच्चितपेक्षा आणि आनंदपेक्षा वेगळं काही, प्रकृती आणि पुरुष ही तत्त्व सांगायची आहेत. आणि सांख्यासारखं प्रकृतीला अधिक महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारचं कधीही विचार करण्याचं कारण नाही. तिथं तर अर्थच घेताना त्यांनी सच्चित घेऊन त्या ठिकाणी सच्चिद एकमेकाला सोडून राहत नाही, त्याप्रमाणे आनंदाला सोडून दोन्ही राहत नाही. अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी सच्चित पदाचं ते वाच्य नाही, सच्चित पदाचं ते लक्ष्य नाही, उपलक्ष्य नाही, किंबहुना सच्चित पदांनी सांगितलेलं जाणारं वाच्य हे त्या आनंद मात्राला, सन्मात्राला, चिन्मात्राला काय नाही, माहीतसुद्धा नाही. हा व्यवहार त्याच्या ठिकाणी कधी घडलाच नाही असं सांगण्यात तात्पर्य. म्हणून आवडी शब्दाला फारशी किंमत कधीच द्यायची नाही. म्हणून अहो विश्वपणाची आवडे तरी आपणची विश्वघडे. जर त्याला विश्वपण आवडलं तर तो काय होतो, स्वतःच विश्वरूप होऊ शकतो. आणि किंवा विश्वपणाची नावडे तरी विश्वाची कशी. जर त्याला विश्वपण आवडतच नसेल तर तो विश्व होईलच कशाला? खराचा अर्थ असा आहे की तो विश्व कधी होतच नाही. परंतु इथं ही आवड जशी मिथ्या आहे तशी नावडसुद्धा मिथ्या आहे. तो आवड आणि नावड ह्या दोन्हींच्या आतीत असणारं ते तत्त्व आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जेव्हा त्याची संगती सांगायची तेव्हा आम्ही सहज शब्दप्रयोग केला, आवड आणि नावड. हा सुद्धा काय आहे, जीवाला जीवाची समजूत पटण्यापुरता त्याचं जगात सगळं आवडीनावडीवरच आहे. आपण कालच चिंतन केलं की सगळं माणसाचं विचारसागरात चिंतन केलं, सगळं दुःख निवृत्ती आणि आनंद प्राप्ती आहे की नाही. म्हणून आवड आणि नावड हे शब्द नाईलाजाने जड अंतकरणाने शास्त्रकारांनी कुठं कुठं योजलेले आहेत, एवढाच याचा अर्थ. नाही तर आवडीचा नावडीचा संबंध आहेच कुठं. परमात्मा एकरूप अफूट अद्वैत स्वरूप परमात्मा कधीच द्वैताला प्राप्त होत नाही. तिथं आवड आणि नावडचा प्रश्नच येत नाही. नावडच नाही तर सापेक्ष आवडही नाही, आवडच नाही तर सापेक्ष नावडसुद्धा नाही. आणि आवड नावडीवर जर परमात्मा तुम्ही अवलंबून ठेवला, बरोबर आहे ना, तर तुम्हाला चिरस्थिर स्वरूपाचं तत्त्वज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. चिरस्थिर स्वरूपाची शांती तुम्हाला कधीही प्राप्त होऊ शकणार नाही. तुम्हाला कधी ना कधी ह्याच निश्चयाला यावं लागेल की एकच तत्त्व आहे की जे तत्त्व कधीही परिणामाला प्राप्त होत नाही. ते नित्य अपरिणामी, नित्य शुद्ध. म्हणून त्याच्या ठिकाणी हा शुद्ध बुद्ध मुक्त शब्द कसा आहे, नित्य शब्द सर्व ठिकाणी देहलीदीप न्यायाने नित्य शुद्धच आहे. माऊलीने सांगितलं जय जय ओ शुद्धे
उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षतीये ही सगळी जी विशेषणे ही नित्य आहे त्याच्या ठिकाणी त्यांना सोडून तो कधी राहिलेलाच नाही. अनवरत आनंद वर्षाव करणारा आहे आणि तो शुद्ध आहे. तो कसा आहे? नित्य शुद्ध आहे, नित्यच आनंदाचा वर्षाव करणारा आहे, म्हणजे नित्य आनंद स्वरूप आहे. येथे आवडी नावडी नाही, आवडी मात्रचे असे जे काही ते नावडीची ऐट आहे, आवडीची असे. आता इथं स्पष्ट लिहिलं की नाही? या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल आवड आणि नावड, आवड नावड काही नाही, नाही तर काय होईल? ह्या टीकेचं चिंतन करायचं ना आवड नावडीचा विचार ठेवायचा. तर हे टीकाकारच सांगतात किंवा इथं आवड आणि नावड असा काही प्रकार नाही. आवडी मात्रचे असे जे काही ते काय आहे? केवळ आवड मात्र आहे, म्हणजे केवळ सुख मात्र आहे. सुखाची आवड नाही आणि दुःखाची नावड नाही, किंवा सुखाची नावडही नाही सुखाची आवडही नाही, सुख मात्र आहे. म्हणून आवडी मात्रचे असे जे काही ते नावडीचे आहे ठाई आवडीचे असे. ज्याला काय आवडी मात्र जे आहे ना ते नावडीच्याही ठिकाणी तेच आहे, नावडीच्या ठिकाणी आणि आवडीच्या ठिकाणी सुद्धा कोण आहे? तेच आहे. म्हणजे आवड आणि नावड हे दोन्ही तोच झालेला आहे, बरोबर ना? म्हणजे आवड आणि नावड ह्या सापेक्ष शब्दांना कोणतीच किंमत नाही. आवड नावड पाहताना काय पाहायचं? चिन्मात्र तत्वाची अनुश्रुती कशी आहे हे आपल्या बुद्धीवर आरूढ करून घ्यायचं, बरोबर आहे की नाही? अशा रीतीने याच्याकडे पाहिजे. दुसरा काय अर्थ करता येईल का? अशा प्रकाराने सांगतात. आवडीचं असे अहो जेव्हा जे काही नावडे हे नावडीनेच तेव्हा आवड आहे, एवं आवडीस न घडे कधीही विलोप. तुम्ही जे नावड नाही ते आवडत आहे. कारण ते काय म्हणतात? ज्या वेळेला तुम्हाला काही एखादी गोष्ट आवडत नाही, हे आवडत नाही म्हणजे ही मला आवडत नाही हे तुम्हाला आवडतं, म्हणून ते नावडणंच काय झालेलं आहे की नाही? बरोबर ना? तुम्हाला एखादी गोष्टीची नावड आहे, नावड आहे म्हणजे ही गोष्ट नसली तर मला सुख होणार आहे, म्हणजे तुमची आवड काय आहे? त्या वस्तूच्या परित्यागाकडे तुमचा झोक आहे की नाही? म्हणजे त्या वस्तूच्या परित्यागाची तुम्हाला आवड आहे. मग नावड शब्दाने काय आले? पुन्हा आवडच आली. आवड शब्दाने काय आली? आवडच आली, बरोबर आहे ना? एवं आवडीस न घडे कधीही विलोप, आवडीचा कधीच विलोप घडत नाही. म्हणजे प्रकृतीशास्त्र जे प्रेम आहे त्याच्यामध्ये कधीही भंग होत नाही, ते म्हटले ते या अर्थाने आवडीचा. म्हणजे याचा अर्थ ते एकमेकाचा, कारण मग तुम्हाला अन्वय व्यतिरेकाने सांगताच आलं नसतं, बरोबर आहे का नाही? अन्वय व्यतिरेकाने सांगताच आलं नसतं, सांगावं तर लागतं ना. म्हणून तुम्हाला थोडक्यात जोपर्यंत अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा आहे तोपर्यंत आवड नावडीची भाषा आहे. आणि जेव्हा स्वस्वरूपाच्या ठिकाणी बरोबर ना, स्वस्वरूपाच्या ठिकाणी व्यतिरेक आणि अन्वय हा विकल्प संपून जाईल, तेव्हा आवडी नावडीची भाषा पण संपून जाईल. तेव्हा तुम्ही काय म्हणाल? आवडही आवडत आहे आणि नावडसुद्धा काय आहे? आवडच आहे असं म्हणणार, बरोबर ना? आवड तो याचा सगळ्यांचा निष्कर्ष काय झाला? आवडीस कधी न घडे विलोपू, आवडीचा विलोप कधी होत नाही. अदर्शनम लोपाहा ना न तस्य लोपाहा, त्याचा लोप न तस्य लोपाहा विद्यते, किंवा नाही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपाहा विद्यते अविनाशित्वात, असं जे सांगतं उपनिषद हेच काय आहे? सत्य आहे, सत्याचंही सत्य आहे. एवं आवडी नावडी प्रौढी, आवडीस नाही दुथडी, येथे न होणी काही घडमोडी, विलासोचे आहे सा. इथं म्हणतात एवं आवडी नावडी ही प्रौढी. आवड आणि नावड हे दोन्ही बोलणं कोणतं आहे? प्रौढीवादाने बोलणे असं म्हणायचं का? प्रौढी म्हणजे प्रौढीवादाचं बोलणं आहे. प्रौढीवाद कशाला म्हणतात? एखादी गोष्ट जी आहे त्या गोष्टीमध्ये आपली सरशी सिद्ध करण्यासाठी, बरोबर ना, आपले सरशी सिद्ध करण्यासाठी बोलतात. तसं आवड नावड हे प्रौढीवादाचं बोलणं आहे, हे वास्तवतेचं बोलणं नाही. कारण यांना वास्तवताच नाही, यांना वास्तवताच नाही, सापेक्षता इथं नाहीच आहे. निरपेक्ष एक केवळ अशीच जर दृङ्मात्र द्रष्ट्याची स्थिती असेल तर आवडी नावडी हे प्रौढीवादाचंच बोलणं नाही का? आवडीच नाही दुथडी, कारण त्या आवडीला दोन तीरच नाहीत मुळी, एक आवड आणि एक आवडीचा अभाव, बरोबर ना? असे दोन तीरं त्या आवडीला नाहीत. आवड आणि आवड सापेक्ष नावड अशी दोन तीरं नाहीत. कारण का? तिकडं नावड म्हणायला गेलं तरी कोण आले? आवडच आली. त्या रूपाने काय सिद्ध झाली? आवड. एका ठिकाणी ग्रहणाची आवड होती, आता कशाची आवड आहे?
परित्यागाची आवड आहे की नाही. पण दोन थडी काय तुम्हाला लागल्या नाही. जसं नदीला ही एक तीर आहे, हे एक तीर आहे, तसं तुम्हाला परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आवड नावाचा एक तीर आणि नावड नावाचा एक तीर, हाचा दोन थडी झालीच नाही. आवडीच नाही दुथडी, येथे न होणी काही घडामोडी विलासूची ऐसा. या ठिकाणी कोणत्याही घडामोड घडत नाही, हाच खरा इथला विलास आहे. बरोबर ना. ऐसा विलासो, ऐसा विलास म्हणजे परिणामाला प्राप्त होऊन होणारा विलास नाही. काही तर विवर्तवादाला प्राप्त होऊन होणाराही विलास नाही. हां, विवर्त म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला विपरीत ज्ञान होतं, बरोबर ना, त्यावेळेला ह्या मूळ असणाऱ्या आवडीच्या मूलभूत स्वरूपात कोणताही विकार झाला नाही. आणि व्यवहारदशेत असणारं अबाधित तुम्हाला एखाद्या पदार्थाचं ज्ञान प्रमाणाने झालं तरीसुद्धा त्याच्या दृङ्मात्रत्वात कोणत्याही प्रकारचा विकार झालेला नाही. ज्यावेळेला प्रमाणाने झालेल्या ज्ञानात झाला नाही का विपरीत ज्ञानात झाला नाही का विपरीत ज्ञानातच दृङ्मात्र दृष्टी पण अबाधित आहे, आणि जे प्रमाणाने झालं त्याच्यामध्ये का दोन्हीमध्ये अबाधितच आहे, आता का दोन्ही तोच आहे. आणि असं केलं तरच स्वप्न आणि जागृतीला एकरूपता प्राप्त होईल, आहे की नाही. थोडा जरी तिथं भेद केला तर थोडा तरी भेद कुठं करावा लागेल, जागृती आणि स्वप्न. तुम्हाला अगदी व्यतिरेक मानून जेव्हा तुम्ही करून बोलता तेव्हासुद्धा तुम्हाला असं नाही बोलता येणार. मग यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. हे जर बरोबर ना व्यतिरेकपूर्वक अन्वयाच्या भाषेत जर तुम्हाला विवर्तवादाची कक्षा स्वीकारून बोलावं लागत असेल तर अजातवादाची कक्षा आपलं तुम्हाला बोलता येत नाही, तर अजातवादात काय बोलणं होईल. लक्षात आलं ना. जिथं तुम्ही सापेक्ष अशा कक्षा स्वीकारूनही विवर्तवादामध्ये दृष्टीसृष्टी किंवा सृष्टीदृष्टी तिथंसुद्धा हे बोलता येत नाही. दोन्ही तर एकच सिद्धी होते, यथा स्वप्न आणि जागृती एकच आहे. तर इथं काय आहे, इथंही स्वप्न आणि जागृती एकच आहे. अज्ञानकाल आणि ज्ञानकाल याच्यामध्ये सुद्धा काही तुम्हाला भेद करता येणार नाही, कारण अज्ञानकाल नाहीच आहे. परमात्म्याचं अज्ञान आहे असा कोणता कालच नाही, त्यामुळे त्याच्या ज्ञानाचा प्रश्नच उद्भवता. ज्ञानाचाही काल नाही. ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. असो देखणं न होणी काही घडामोडी विलास, असा विलास आहे. घडामोडीचा विलास नाही हा विलास घडामोडीचा नाही. खरा काय आहे, न होणी घडामोडी, कोणत्याच प्रकारची घडामोडी न होता असं जे त्याचं विलसन आहे, म्हणजे असं त्याचं दृङ्मात्र स्वरूपाने असणं आहे, बरोबर ना, तेच त्याचं काय आहे विलास. म्हणजे विलास शब्दसुद्धा सांगण्यात तात्पर्य नाही. म्हणून बऱ्याच लोकांना याचं वावडं होण्याची शक्यता आहे. कधी वावडं होईल, कोणाला वावडं होईल, ज्याला पारंपरिक वेदांताच्या प्रक्रिया पाहत असताना, बरोबर ना, शिवकल्याण स्वामींनी चिद्विलास नावाने दिलेली अध्यात्माची वास्तवदृष्टी ही ज्याच्या मस्तिष्कामध्ये आरूढ झाली नाही त्याला या ठिकाणी चिद्विलासाचे काय होईल, वावडं होईल. त्याला त्याची ॲलर्जी होईल, दुसऱ्यांना होणार नाही. त्याला गुदगुल्या होतील, आहे की नाही. त्याला काय हे त्यांनी जे सांगितलं आहे याचं स्पष्टीकरण किती चांगलं झालं आहे असं त्याला वाटेल, आहे की नाही. म्हणून म्हणतात एवं असो देखना विश्व होय तरी विश्वत्वे पाहोल आहे. आता देखताची जरी हे आहे तरी विश्वाची कैचे. आता तुम्हाला जर प्रक्रियात घ्यायची असेल तर उलट्या प्रक्रिया नाही घ्यायच्या. याचा अर्थ करताना तुमच्या वेदांत प्रक्रियेला कुठंही हा चिद्विलासवाद विरोध येऊ देत नाही. फक्त तुम्हाला त्याचा अभिप्रेत अर्थाचं यथार्थ स्पष्टीकरण करतो. अशा भावुकतेनं मृदू हृदयाने, बरोबर ना, आणि अत्यंत सूक्ष्म गंभीर आणि सुसंस्कृत शास्त्र सुसंस्कृत बुद्धीनं जर तुम्ही ग्रहण केलं तर तुम्हाला कधीही त्याच्यामध्ये भेद दिसणार नाही. कशावरून हे बघा, त्या उलट कशा रीतीने सांगितलं आहे, असो देखना विश्व होय तरी विश्वत्वे पावलं आहे. आता देखताची जरी आहे तरी विश्वाची कैसे. देखना विश्व होय, जर तो देखना म्हणजे द्रष्टा जर विश्व झाला तर विश्वत्वे पावलं आहे, तर तो काय होईल, देखना जर विश्व झाला, बरोबर ना, म्हणजे द्रष्टा जर विश्व झाला म्हणजे द्रष्टा जर दृश्य झाला तर तो विश्वत्वे पावला आहे, तर तो दृश्याला, बरोबर ना, दृश्यत्वाने पाहू शकतो. तो जर झाला
द्रष्टा कोण झालेला आहे? दृश्य झाला. तर मग जो आपणच स्वतः जो दृश्य झाला तो त्या दृश्याला दृष्टीरूपाने पाहू शकतो. पाहू शकतो म्हणजे कसा पाहणार नाही? पाहणारच आहे की नाही. उलटमध्ये अज्ञान मानलं तर तुम्हाला काय होईल? त्याच्या खऱ्या पाहण्याला प्रतिबंध येईल. बरोबर आहे की नाही? तर प्रतिबंध येईल. पण आता आम्ही आतापर्यंत जे सिद्ध करीत आलो तुम्हाला त्या दृश्यामध्ये दृंगमात्र स्वरूपाविषयी वाचून त्याच्या वास्तव स्वरूपा वाचून दुसरं काही सापडलं का तुम्हाला? काही नाही. मग तो त्याला पाहू शकणार नाही का? द्रष्टा जर दृश्य झाला तरच द्रष्टा दृश्याला पाहू शकेल. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर ना, द्रष्टा जर परिणामाला प्राप्त होऊन वेगळेपणाने दृश्य रूपाला प्राप्त झाला तर दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही, असा सिद्धांत स्वीकारावा लागेल. लक्षात आलं ना? बरोबर ना? असा स्वीकारावा लागेल. पण या ठिकाणी किती खुबीनं सांगतात ते की देखना विश्व होय तरी विश्वत्वे पावलं आहे. देखना द्रष्टा जर विश्व होईल तर तो काय होईल? विश्वत्वे. या दृश्याला तोच द्रष्टा दृश्य रूपाने आपणच आपल्या स्वरूपाला पाहू शकेल का पाहू शकणार नाही? का पाहिलं तरच पाहू शकेल. आणि त्याचंच नाव काय आहे? दृश्य. बरोबर ना? त्याचं नाव काय आहे? दृश्य. की जे द्रष्टाच आपल्याला पाहण्याची इच्छा करतो तेव्हा तो दृश्य रूपाने होतो. तर अर्थात तोच आपल्याला पाहू शकेल की नाही. याच्यात आणखीन एक चिंतन थोडं लक्षात घ्या. आता हे जर असंच चालू आहे तर आता अनादी कालापासून बरोबर ना, हे अगदी व्याससूत्रातूनही जी गोष्ट सिद्ध होते कोणती? अज्ञानाचा अंगीकार करून. चांगलं पहा, अज्ञानाचा अंगीकार केल्याशिवाय म्हणजे अगदी अध्यासाची सिद्धी केली की नाही? बरं, ही भाष्यकारांनी केली म्हणजे उलट वेदांत सूत्र कळावीत म्हणून त्याचं आवश्यकता आहे असं सांगितलं. ह्या जीव आणि परमात्म्याच्या ऐक्याची सर्व इमारत ही जगत अध्यस्थ असण्यावर अवलंबून आहे असं त्याचं बहुतेक टीकाकार स्पष्टीकरण करतात. म्हणून अध्यास भाष्य हा स्वतंत्र त्यांच्या रचनेचा विषय झाला. कोणाच्या? भाष्यकारांच्या. आज रत्नप्रभा टीका पहा तुम्ही, भामती टीका पहा, प्रत्येकाने त्याचं भरपूर अनुसरण करून एकापेक्षा एक अध्यासवादाच्या सिद्धीचं स्पष्टीकरण केलं आहे की नाही. असं असताना इथं मात्र ते काही सिद्ध होऊ देत नाही. बरोबर ना? मग आता एवढी अनादी सनातन असणारी जी परंपरेचं ज्ञान आहे अध्यासवादाच्या प्रक्रियेतून सांगण्याचं, आणि ह्यांचं जे ज्ञान आहे हे काही परंपरेच्या विरुद्ध आहे का? ही काय सनक संत योग वासिष्ठाची परंपराच या ठिकाणी नाही काय? आहे की नाही. आणि ही जर उपनिषदात कितीतरी पदं पाहिली आपण तर सगळी काय आहेत, सगळी पदं ह्या परिपूर्ण ज्याला आपण परिपूर्ण आत्मतत्वाला सांगणारी नाहीत काय, का त्यांच्या सांगण्यात तात्पर्य माया किंवा माया कार्याला काही थोडं तरी प्राधान्य द्यावं असं सांगण्याचं त्यांचं तरी तात्पर्य आहे का? तरीसुद्धा ही पद्धती आणि ती पद्धतीमध्ये जर चांगलं पहा तर ही पद्धती जास्त लोकांना भावेल का ती पद्धती जास्त भावेल? खरं सांगा, जगत कल्याणासाठी अध्यात्माच्या विश्वास तीच पद्धती जास्त भावेल. कोणी जर बारकाईने विचार करील तर त्याला काय होईल? तीच पद्धती जास्त भावेल, ही पद्धती भावणार नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, आपण परवाही चिंतन केलं होतं की त्या पद्धती भावण्यासाठी लागणाऱ्या अधिकारापेक्षा अनंतपटीचा अधिकार ज्याचा असेल त्याला अमृतानुभव रूपाने भावेल, इतरांना भावणार नाही. या ठिकाणी स्वतःचं थोडंही बुद्ध्याधिकांचं पूर्णपणे समर्पण करण्याची भावना नसेल, विवेक वैराग्यामध्ये यत्किंचित ईशतमल आपण म्हणतो, ईशतमल ईशत विक्षेप असा जरी मनुष्य असला तरी तो त्या तत्त्वज्ञानाच्या चिंतनाचा अधिकारी आहे, प्रस्तांतरीच्या भाष्य पद्धतीनं केलेल्या चिंतनाचा अधिकारी आहे. परंतु या ठिकाणी मात्र तो कधीही ईशतमल ईशत विक्षेप असा असणारा किंवा वैराग्यामध्ये थोडीशी त्रुटी असणारा, विवेकाचं जे काही ग्रहण आहे ते पूर्ण रूपाने त्याला तत्काल अशी ज्याची प्रतिभा नाही का ग्राह्य आणि त्याज्य याचा तत्काल अंगीकार किंवा परित्याग करू शकतो, अशी ही इतकी त्याची ऋतंभरा प्रज्ञेसारखी अशी अत्यंत प्रतिभा संपन्न तो असला पाहिजे. मग त्याला ही गोष्ट काही वाटणार नाही. म्हणून याचे अधिकारी जास्त होऊ शकत नाही. हे जो केवळ अन्वयाचा वास्तविक तोच सिद्धांत सांगितला. पण तिकडच्या पद्धतीने गेलं तर तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी अधिकाराची उंची वाढवत होते. बरोबर आहे की नाही. पण ह्या पारी एकदम जसाच्या तसा भावला आणि खरोखरच अध्यासवाद पूर्ण करणे, कशाला ह्या अध्यासवादाचं आचार्यांनी श्रम घेतले असतील, कशासाठी ह्या परंपरा आहे असं तुम्हाला कधी वाटणार नाही.
बरोबर आहे की नाही? असं कधी वाटणार नाही. हे जेव्हा वाटे ह्या गोष्टीचं पूर्णपणे आपल्याला म्हणजे अनुभूती जे म्हणतात ते अनुभवाची जोगे नो हे बोलायचे, हे जेव्हा आपल्या बुद्धीवर आरूढ होईल किंवा आपल्या अनुभूतीला येईल तरच आपल्याला त्या ठिकाणी अध्यासवादाविषयी थोडीशी उपेक्षा बुद्धी होऊ शकते किंवा विशेषता तरी काय वाटणार, अपूर्वता वाटणार नाही. अपूर्वता याच्यात वाटेल. याच्यापेक्षा वेगळा अधिकार त्याचा आणि याचा सांगता येणार नाही. फक्त हा अधिकार, ह्याचा जो अधिकारी आहे तो अत्युच्च कोटीचा आहे. कारण काय आहे, त्याची पद्धत ठरवून गेलेली श्रुती, युक्ती आणि अनुभूती. इथं प्रकाश कोणता आहे? केवळ अनुभूतीचा प्रकाश आहे. युक्तीचा प्रकाश नाही. असला जरी दिलेल्या असल्या तरी त्याला मानलेलं नाही. अनुभूतीपुढं त्या युक्तींना काही फारसं प्राधान्य दिलं नाही. आणि श्रुती जे आहेत त्या जवळजवळ दिल्याच नाहीत. ह्या टीकाकारांनी जरी दिल्या असल्या तरी त्याही मानाने फार थोड्याच आहे. आणि जे ग्रंथाचे दिले ते ग्रंथही फार मोजके आहेत. एक आहे सुतसंहिता, उत्तरार्ध ब्रह्मगीता, दुसरा आहे सनद सुजातीय, तिसरा आहे उपनिषद विभाग आणि चौथा आहे भगवद्गीता. बरोबर ना? याच्या पलीकडे एखादा ग्रंथ असेल कोणता? कोणता एखादा आला का आता? हा हस्तामलकाचं दशलोकीचं असं दिलेलं आहे आचार्यांचे हे दिलेले. पण ते जे दिले ते कोणते? याला अनुकूल आहे तेच प्रमाणं घेतली सगळी. याला अनुकूल आहे ते पण फार मोठी प्रमाण नाही. थोडक्यात काही तर अनुभूतीला प्राधान्य दिलेले, श्रुतियुक्तीला प्राधान्य दिलेलं नाही. आणि तिकडं काय आहे, पहिली श्रुतीच्या कुठं विरोध जाऊ नये, मग श्रुतिमतच तर्कोनीच संधी येतात. श्रुती मुख्य, मग तिच्या अनुकूल अशा प्रकारचा तर्क, आणि मग ह्या तर्काने म्हणजे मनन निधिध्यासनाने तुम्हाला काय होईल, साक्षात्कार होईल, आपल्या सुस्वरूपाचा परिचय होईल. अशा प्रकारची मांडणी, ती मांडणी इथं दिसत नाही. या ठिकाणी अज्ञानाला बिलकुल यत्किंचितसुद्धा स्थान दिलेलं नाही. अशा प्रकारचे हे दोन गोष्टी आहे बरं का. ही गोष्ट कोणाला, ज्याला को विधी को निषेध हा असा जो अनधिकारी म्हणतो त्याला हा ग्रंथ आवडेल. त्याला हा ग्रंथ आवडेल म्हणजे त्याला बरं वाटेल आपल्या असणाऱ्या दुर्बलतेचं समर्थन करण्यासाठी, आहे की नाही? आपल्याला नरकाला जाण्यासाठी कसं लवकर जाता येईल याच्यासाठी एखाद्याला ही गोष्ट आवडू शकते, आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट कोणाला, जो तीव्रतर वैराग्यवान, तीव्रतर विवेकी असा जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला ह्या ग्रंथातलं सरळ. किंवा दुसरी गोष्ट, ज्याला मरणाची टांगती तलवार दिसते आणि लवकरात लवकर आपल्याला जीवनाचं कल्याण करून घ्यावं, आता काय हे शास्त्रामध्ये वाचो विज्ञापनम ही तत् ह्या असं ज्याला वाटलेलं आहे तर तो मनुष्य जो आहे तो ह्या ग्रंथाचं आकलन करू शकतो किंवा याच्या सिद्धांताला तो गवसणी घालू शकतो, दुसरं कोणी घालू शकत नाही. म्हणून म्हणतात की असो देखना विश्व होय तरी विश्वत्वे पावलं आहे. आता देखताची जरी आहे तरी विश्वची कायचे. आता ह्याचा अर्थ काय झाला, जर त्या द्रष्ट्याला विश्व वाटलं तर तो विश्वत्वाने नटतो. मग विश्वत्वाने तोच जर नटलेला आहे दृश्यरूपाने, तर तो जर त्याचा द्रष्टाच आहे, तर मग तोच जर द्रष्टा दृश्य झालेला आहे तर द्रष्ट्याच्या अतिरिक्त विश्वची कैचे, विश्व म्हणून काय आहे. म्हणजे याचा अर्थ विश्वाविषयी थोडीसुद्धा चाडा अंतकरणात राहील तर तो मनुष्य ह्या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो काय? कधीच होत नाही. खरं विश्वची कैचे हे त्याला विश्वच द्रष्टा झाला तर त्याच्यामध्ये कोण आहे? द्रष्टाच आहे. मग विश्व कुठं आहे त्याच्यामध्ये? विश्व नाही का? विश्व हे फक्त वाचारंभन मात्र नाव आहे. वाचारंभन मात्र आहे म्हणजे नाहीच आहे अशी त्याच्याविषयी अत्यंत, म्हणजे त्याला जे सकाळी तुम्ही श्लोक सांगा आज का काल, द्वैतावज्ञा सुस्थिताचेत. द्वैतावज्ञा जर आपली चांगल्या प्रकारे झाली तर काय होईल? अद्वैते धी स्थिरा भवेत. अद्वैतामध्ये बुद्धी काय होईल? स्थिर होईल. इतकी अद्वैताची द्वैताच्या आवडण्याची पराकुटी ह्या ग्रंथामध्ये सांगितली. द्वैताची आवडण्या करायची म्हणजे बुद्धीनं मननात्मक निधिध्यासनात्मक विचाराने किंवा ध्यानधारणात्मक करून त्याला बाजूला सारायचं आणि अधिष्ठानात वरती लीन करायचं. हा भाग इथं नाही. ते बुद्धीवरच येऊ द्यायचं नाही, आहे का? दृश्य भाग हा बुद्धीवरच येऊ द्यायचा नाही. आलाच कधी तर त्याच्यामध्ये दृंग मात्र पाहायचं. दृष्टी भाग डोळ्यापुढंच येऊ द्यायचा नाही. आलं तर दृंग मात्र पाहायचं. द्रष्टादृष्टी संबंधच नाही, पण वाटला तर काय त्याच्यात पाहायचं? दृंग मात्र पाहायचं. असं प्रकारचं सांग. पाहायचं म्हणजे आहेच आहे, शोधायचं, आहे की नाही? हां, एवम विश्वाची आथी नाथी दृष्टत्वाशी नाही गुंती ते चितकळा ऐती लोपलीच नाही. विश्व आहे किंवा विश्व नाही
ह्या दोन्हींमुळं मूलभूत दृष्ट त्या ठिकाणी कोणताही गुंताडा निर्माण होत नाही, कोणताही प्रतिबंध निर्माण होत नाही. ते चित्कळा आहे ती लोपलीच नाही. ते काय आहे? विश्वाचा असो किंवा नसो, ती चित्कळा म्हणजे ते चैतन्य, बरोबर ना, ते चैतन्य स्वरूप, चिन्मात्र स्वरूप, ते आयती, ते स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आहे आणि लोपलीच नाही, त्याचा कधी लोप झालेलाच नाही. म्हणून दृश्य संबंधे विन द्रष्टे असे सनातन, येची विषयी वचन पुढेही बोले. म्हणून आता काय झाला? दृश्य संबंधे विन, ह्या दृंगमात्र द्रष्ट्याचा दृश्याशी कधी संबंधच आला नाही. कारण काय? संबंध वाचून जसं अवकाश आणि पोकळी, पोकळी आणि आकाश यांचा संबंध आहे का? पोकळीच आकाश आहे का? दृश्यच द्रष्टा आहे का? द्रष्टाच दृश्य आहे का? द्रष्टादृश्याचा संबंध आहे का? संबंध वाचून केवळ दृंगमात्र द्रष्टेपणच आहे. असं जर स्थिती असेल तर म्हणून दृश्य संबंधे विन, दृश्याचा कोणताही संबंध न येता द्रष्टेच असे सनातन. सनातन काय आहे? द्रष्टा आहे. मग दृश्य सनातन नाही का? उत्पन्न झाले का? उत्पन्नच झालं नाही. मग ते सनातन द्रष्टाच आहे की नाही? आणि त्याला पाहणारी दृष्टी ती पण काय? सनातन दृंगमात्र द्रष्टाच आहे, की नाही? केवळ मोठा अज्ञानाचा भार माणसाच्या खऱ्या मुमुक्षूच्या डोक्यावरून ऐकणे उतरून टाकतात आणि लगेच म्हणावं त्यांनी, भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, असं म्हणावं की नाही? प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. चरण शब्दाचा काय अर्थ घ्यायचा इथं? स्वरूप. म्हणून दृश्य संबंधे विन द्रष्टे असे सनातन, म्हणून दृश्याच्या संबंधा वाचून हे सनातन द्रष्टाच आहे.